रुपये काकीकडे दे, काकीकडे पैसे सगळं काढून ठेवू नको बाहेर. ते 20 रुपये आणि 10 रुपये असं त्या. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी गेलो होतो जिल्हा परिषद शाळा आयरवाडी येथे. आज सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोज जिल्हा परिषद शाळा आयरवाडी येथे लहान मुलांचा आठवडी बाजार भरण्यात आला आहे. इत्या पहिली ते चौथी. मग बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला आहे कार्यक्रम आजचा. इथे आपल्याला मिळतात भाजीपाला, फळं आणि बरंच काय काय. हा उपक्रम घेतल्याबद्दल शाळेचा आणि शिक्षकांचा खूप खूप कौतुक करावं लागेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय किती उत्साहात आणि किती आनंदात आहेत मुले. काकीकडे दे, काकीकडे पैसे सगळं काढून ठेवू नको बाहेर. ते 20 रुपये आणि 10 रुपये असं त्या आजोबाला दे. नमस्कार, माझे नाव दीपक विवा कांबळे. मी जिल्हा परिषद शाळा आहेरवाडीमध्ये आता दिवाळीनंतर हजर झालेलो आहे. ही एक शिक्षकी शाळा आहे आणि आमच्या शाळेचा पट 11 मुले, 10 मुली असा 21 आहे. शाळेमधली मुलं होतकरू चांगले आहेत, फक्त त्यांना ज्ञान देण्यासाठी आणखी एका शिक्षकाची आवश्यकता आहे. लवकरच आपल्याला एक कायमस्वरूपी शिक्षक मिळणार आहे. सध्या तरी आम्हाला शासनानं रिटायर्ड शिक्षक मध्ये एक मॅडम अक्काताई कुमार रासकर मॅडम नव्याने आता 1 महिना झालं मला मिळालेलं आहे. त्यामुळे कामकाज करताना खूप आनंद होत आहे. मी आल्यापासून इथं मुलांचे पाढे पाठांतर असेल, अभ्यासाबरोबर बाहेरचे जनरल नॉलेज याचं सुद्धा मुलांच्याकडनं सराव करून घेतलेला आहे. केंद्रस्तरीय स्पर्धा वाळवा येथे संपन्न झाल्या. खो खो, कबड्डी, लांबोडी, उंच उडी अशा ठिकाणी सुद्धा आपल्या मुलं इथनं सरपंचाच्या मदतीने आपल्याला इथं रोटर मारून सपाट मैदान करून इथं सराव करून घेतला. आणि वाळवा या ठिकाणी आम्ही मोठ्या शाळांना टक्कर देण्याच्या दृष्टीनं 15 दिवसात काय एवढं शक्य झालं तरी पण आमचा एक विद्यार्थी रणवीर अमरसिंह कदम हा लांब उडी, उंच उडी आणि धावणे याच्यामध्ये 4था बसलेला आहे. तिथं पहिल्या 3 क्रमांकांना सर्टिफिकेट बक्षीस होतं, पण पुढच्या वेळी हा विद्यार्थी नक्कीच पहिला क्रमांक घेईल. कारण का तो आहे 3रीला आणि गट होता 1ली ते 4थीच्या मुलांपुढे टक्कर देणं, ते पण लहान शाळेतून मैदान नसताना. अशा तऱ्हेने आम्ही मैदानी खेळाचं मी आल्यापासून हे केलेलं आहे. त्यानंतर आपण वनभोजन परवा इकडं तुमच्या माळाला नेलं होतं. बिरोबा मनात मसोबाच्या वनात तिकडे नेलतं. ते सुद्धा अतिशय चांगल्या खेळीमेळ्याच्या वातावरणात अंगणवाडी आणि आम्ही यांच्या संयुक्त विद्यमानं वनभोजन झाले. आणि आज सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 आज आम्ही लहान मुलांचा चिमुकल्यांचा बाजार इथं भरवला होता. सरपंचांच्या हस्ते आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मयुरी पोपट यादव यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करून बाजार सुद्धा अतिशय छानपैकी भरवला होता. पालकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद होता. आणि पुढं भविष्यात आता दृष्टीनं आम्ही सहल नेणार आहे कुठं जवळच्या परिसरामध्ये. मुलांना इथल्या मुलांना सहलीचा काय अनुभव आजपर्यंत मिळालेला नाही, तर सहल न्यायचा एक विचार आहे. आणि शिष्यवृत्तीच्या दृष्टीने आमची तयारी चालूच आहे. मॅडम आल्यामुळे आता त्यांच्याकडे 3री 4थी, माझ्याकडे 1ली 2री. आमचं शालेय कामकाज पाहत आम्ही शिष्यवृत्तीच्या दृष्टीने मुलांची तयारी करून घेतच आहे. 26 जानेवारीला मुलांची भाषणं आम्ही आयोजित केलेलं आहे.
देशभक्तीपर गीत आमचे विद्यार्थी सादर करणार नाही. अशा तऱ्हेनं आम्ही आमच्या पातळीवर जेवढं होईल तेवढं मुलांची प्रगती करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे. आणखी काही एखादे ग्रामस्थ असेल, पालक असेल, यांनी काही उपक्रम सुचवला तर तोही आपण इथून पुढे घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. तर कसा वाटला आजचा लहान मुलांचा आठवडी बाजार? आवडला असा तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो नक्की करा.